गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण फक्त इंग्लिशचे सेंटेन्स यावरतीच व्हिडिओ घेणार आहोत. आणि ते सेंटेन्स कशावरती आहेत? जे आतापर्यंत आपण शिकलो, जे आपण वर्ड शिकलो, ग्रामर शिकलो, जे पण काही शिकलो आजपर्यंत, पण जे पण काही शिकलो त्याच्यापैकी अर्धे जे म्हणा अर्धे नाही, त्याच्यावरच शब्द आहे की त्यांचाच वापर इंग्लिश लँग्वेज मध्ये, इंग्लिश स्ट्रक्चर मध्ये कसं असते तेच त्यावरती आज आपण व्हिडिओ घेणार आहोत. जसे की फॉर एक्झाम्पल आपण डू शिकलोय, डूचा वापर कसा करतात ते शिकलोय. ऍजचा वापर कसा करतात तो पण व्हिडिओ झालाय. तो पण व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर हे बघा ऍज ठीक आहे. त्याच्यानंतर आयदर ऑरचा पण व्हिडिओ झालेला आहे. आयदर ऑरचा वापर कसा करतात त्यावरती एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर बोथ, हा याच्यावरती पण एक व्हिडिओ झालेला आहे. त्याच्यावरती पण एक व्हिडिओ झालेला आहे. त्याचा वापर कसा करतात ते पण मी त्या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे. त्याच्यानंतर आय हॅव अन ओल्ड, हा नॉर्मल सेंटेन्स झाला. आणि आता 4 दिवसाआधी देअरचा आणि इटचा व्हिडिओ बनवला आहे. म्हणजे इथे जेवढे सेंटेन्स घेतले, आता मावलं नाही बाकीचे सेंटेन्स बरोबर, इथे जेवढे पण काही सेंटेन्स आहेत तेवढ्या सेंटेन्स वरती ऑलरेडी आपले व्हिडिओ झालेले आहे. म्हणजे म्हणायचं असं आहे की आजपर्यंत आपण जे काही शिकलो, त्यावरतीच हे एक्झाम्पल आहे. त्यांचाच वापर कसा करतात हे सांगण्यात आले. म्हणजे एक प्रकारचा जेवढं पण आपण काय शिकलो तेवढ्या गोष्टीची रिव्हिजन आज करणार आहोत. डू ॲज यू विश, जशी तुझी इच्छा. डू ॲज यू विश, जशी तुझी इच्छा आहे तसं तू कर. आपल्याला कसं बोलू शकतो, जसं तुला वाटते तसं, सॉरी, जशी तुझी इच्छा आहे तसं तू कर, जशी तुमची इच्छा आहे तशी तुम्ही करा. डू ॲज यू विश. डू ॲज यू लाईक, जसं तुला वाटते तसं कर, जसं तुम्हाला वाटते तसं कर. ठीक आहे. आय विल डू ॲज मच ॲज आय कॅन. आय विल डू ॲज मच ॲज आय कॅन. जितके मी करू शकेन तितकेच करेन. जितके मी करू शकेन तितकेच करेन, किंवा जेवढं मी करू शकेन तेवढंच करेन, किंवा जेवढं मला जमते तेवढंच करेन. या पद्धतीचं ॲज, ॲज, ॲज मच ॲज ब्युटिफुल ॲज, म्हणजे ॲजचा वापर कसं करतात यावरती पण एक व्हिडिओ झालेला आहे. सर्व व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा, रिव्हिजन होते. प्रतिमा इज नॉट ॲज ब्युटिफुल ॲज हर मदर. प्रतिमा तेवढी सुंदर नाही जेवढी तिची आई आहे. प्रतिमा तेवढी सुंदर नाही, किंवा जितकी सुंदर नाही, प्रतिमा तितकी सुंदर नाही जितकी तिची आई आहे. तर प्रतिमा तेवढी सुंदर नाही जेवढी तिची आई आहे. जितकी तितकी जेवढी तेवढं कोणतं पण म्हणू शकतो. ॲज ब्युटिफुल ॲजचा वापर कसा करतो. आयदर ऑरचा वापर पण आपला यावरती व्हिडिओ झालेला आहे. आयदर वंदना और कल्पना कॅन डू इट. वंदना किंवा कल्पना हे करू शकते. वंदना किंवा कल्पना, आयदर वंदना और कल्पना, आयदर पण म्हणतात, इधर पण म्हणतात, कोणी कसं म्हणतात. ठीक आहे, ते प्रोनाउन्सिएशन तसं आहे. आयदर वंदना और कल्पना. आयदर ऑरचा पण व्हिडिओ झालेला आहे, तो पण व्हिडिओ बघून घ्या, त्यावरती पण झालेला आहे. वंदना किंवा कल्पना हे करू शकते. म्हणजे ह्या दोघांपैकी कोणी एक, आयदर ऑरचा वापर दोन व्यक्तीपैकी कोणाला तरी काय, तो कोणतरी आहे किंवा कोणतं तरी काम करतो किंवा होईल त्यासाठी आयदर ऑरचा वापर केला जाते. बोथ संगीता अँड मंजिता, हॅव नॉट डन देअर होमवर्क. संगीता व मंजिता दोघींनी गृहपाठ केला नाही. बोथ संगीता अँड मंजिता, बोथ वरती पण व्हिडिओ झालेला आहे आपला. बोथचा वापर फक्त दोनच गोष्टीसाठी करतात. बोथ म्हणजे दोन, बोथचा अर्थच होते दोन, बोथचा अर्थच होते दोघं. बोथचा अर्थ काय होते दोघं. तर दोन गोष्टीसाठी, दोन व्यक्तीसाठी बोथचा वापर करतात. इथे दोघं जण आहे, भेटून पण लागते. इथे दोघं जण आहे, संगीता आणि मंजिता, म्हणून बोथ. मराठीमध्ये बघा, संगीता व मंजिता दोघींनी, आपला दुसरं पण नाव पाहिजे, दोघींनी पाहिजे, दोन्ही नाव, दोघींनी. संगीता मंजिता दोघींनी, म्हणजे संगीता मंजिता व म्हणजे आहे
दोघींनीही यासाठी हा बोथचा अर्थ आहे. दोघींनीही यासाठी काय बोथ आहे. बोथ सांगितलं आहे. म्हणजे याच्यावरती पण व्हिडिओ झालेला आहे. डीप व्हिडिओमध्ये डीप मध्ये सांगण्यात आलेला आहे. फक्त एक रिव्हिजन म्हणून आहे. तुम्ही ते व्हिडिओ बघा. आय हॅव अन ओल्ड, आय हॅव अन ओल्ड हा नॉर्मल सेंटेन्स आहे म्हटलं होतं बघा. नॉर्मल नाही. तुम्ही हॅव हॅवचा वापर कसा करतात. हॅव हा ऑक्झिलरी वर्ब आहे, ठीक आहे, मान्य करा. पण हॅव हा एक मेन वर्ब सुद्धा आहे. कधी ऑक्झिलरी वर्बचं काम करते, कधी मेन वर्ब म्हणून काम करते. तर तो कसं करते यावरती पण एक व्हिडिओ झालेला आहे आपला हॅवसाठी पण. तो पण व्हिडिओ पूर्णपणे बघा. त्याच्यानंतर देअर वर मेनी पीपल, तिथे पुष्कळ लोक होते. देअर वर मेनी पीपल, तिथे पुष्कळ लोक होते. देअरचा आणि इटचा आता दोनच्या दिवसा आधीच व्हिडिओ झालेला आहे. इथं देअर वर मेनी पीपल, इथं देअर जो आहे इथं देअरचा काहीही अर्थ लागलेला नाही. फक्त एक ऑक्झिलरी वर्ब हा बिना सब्जेक्टने येत नाही, म्हणून फक्त इथं देअरनं फक्त सब्जेक्टची जागा घेतली. कशासाठी. हेल्पिंग वर्बला हेल्प करायसाठी. दुसरं काहीही तिथं देअरचा अर्थ नाही. त्याचा अर्थ होते, देअरचा अर्थ होते, पण कधी कधी तो बिना अर्थानं पण काम करते. तशीच इटची पण गोष्ट आहे. इट इज व्हेरी हॉट देअर, तिथे पुष्कळ गरमी आहे. देअरचा अर्थ तिथे होते, पण इथं देअरचा अर्थ काही नाही झाला. इथं देअरचा अर्थ झाला. इथं देअरचा अर्थ सब्जेक्ट म्हणून काम करतात, म्हणून तिचा अर्थ काही तिथं लागला नाही. पण इथं ऑब्जेक्ट म्हणून आहे, म्हणून तिचा अर्थ आहे. पण इथं इट हा सब्जेक्ट म्हणून काम करतात. इट इज हा ऑक्झिलरी वर्ब आहे. हेल्पिंग वर्बला सब्जेक्टची गरज असते. पण गोष्ट अशी आहे की इथं सब्जेक्ट नाही, म्हणून या इटने सब्जेक्टचा वापर केला. परंतु तिथे पण इटचा अर्थ काही होत नाही, नॉर्मल आहे. तर फक्त सब्जेक्टचं काम करत आहे. यावरती पण आपला व्हिडिओ झालेला आहे 2-4 दिवसात. या पद्धतीचे हे वाक्य होते. यावरती अजून बाकीचे जे काही आपण शिकून झालेलं आहे मावळं ते उद्या बरोबर रिव्हिजन म्हणून त्या पद्धतीचे होते. ते व्हिडिओ पुन्हा पहा जेणेकरून रिव्हिजन होईल. तुम्ही विसरणार नाही. एक गोष्ट एकच वेळा पाहिल्यानंतर लक्षात राहत नाही, विसरते. पाठांतर करायची काही गरज नाही. फक्त तेच ते रोज वाचा. ऑटोमॅटिक दिमागात फिट होते. ऑटोमॅटिक. मम्मीचा, पप्पाचा, बहिणीचा, भावाचा, गर्लफ्रेंडचा, आतोचा, फ्रेंडचा, बॉयफ्रेंडचा नाव कधी तुम्ही पाठांतर केल्या होत्या का. चेहरा कधी पाठांतर केल्या होत्या का. नाही. एवढी मोठी मराठी आपण जे काही बोलतो पटापट ते कधी पाठांतर केली होती का. नाही. मग कशी काय येते मग रोज बोलू रोज ऐकू रोज पाहू ते होते. म्हणजे म्हणून रोज एकच गोष्ट रोज करा. होते. पाठांतर करायची काही गरजच नाही. म्हणून अभ्यासाला वेळ देत चला. उद्या पेपर आहे, चला अभ्यास करून दे. झुरबटा सन्नाटच होणार. अबे वर एका दिवसामध्ये जर का करू शकतो सिलेबस कम्प्लीट होऊ शकत असता तर सरकार का पागल आहे का. एक वर्ष त्याला शाळेला दिला नाही होत. रोज वाचत जा. पेपरच्या दिवशी आठवडे रोज इंग्लिश व्हिडिओ पाहत जा. रोज वाचत जा. रोज जे जे शिकतात इंग्लिशचं आपल्या व्हिडिओमध्ये ते रोजच्या बोलण्यामध्ये वापर करून पाहत चला. ऑटोमॅटिकच येते. ठीक आहे. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार.